ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज मंगळवारपासून जनसंवाद उपक्रमाचा श्रीगणेशा केला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलंय। दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठामपास संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जातच आहे। तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता। या जनसंवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्यस्थितीतील वाद, कलह या आदींसह ठाणे नगर विकास आराखड्याबाबतच्या समस्यांचं निवारण करण्यावर प्रामुख्यानं भर देण्यात आला आहे। खरं तर जनता दरबार हा शब्द जो आहे राजे महाराजांचा शब्द, आम्ही काही राजे महाराजे नाही आहोत। हे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील सीएम जरी होते त्यावेळेला ते स्वतःला कॉमन मॅन म्हणून सांगायचे। आज डीसीएम जरी असले ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून ते वागतात, ते सर्वसामान्यांमध्ये वागतात। त्यांनी स्वतःला कधी मी दरबार घेणार आहे, मी दरबार घ्यायचो किंवा स्वर्गीय आनंद दिघे साहेब देखील याला दरबार म्हणायचे नाहीत। ते सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहिले आयुष्यभर आणि म्हणून आजही त्यांना लोक देव मानतात आहेत आणि तो वसा पुढे घेऊन जाण्याचा सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमचे खासदार असतील श्रीकांत शिंदे खासदार आमचे असतील, नरेश म्हस्के मिनिस्टर असतील, प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे आघाडी प्रमुख, हे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत, शहराध्यक्ष असतील, विभाग प्रमुख असतील, हे सर्व नगरसेवक असतील, या सर्वांना एक जाणीव की आपण साधा कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांची नागरिकांची समस्या सोडवल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या आदेशाच्या माध्यमातून हा वसा पुढे घेऊन जातोय आम्ही। आणि वसा पुढे घेऊन जात असताना मंगळवारी आम्ही दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पदाधिकारी बसणार आहोत। ही सर्व कल्पना आमचे माजी महापौर वैती अशोक वैती साहेब याच्यातून निघाली, शिंदे साहेबांना आवडली आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन या ठिकाणी लोकांच्या नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। आणि त्याचप्रमाणे खरं तर दरबार कोणाच्या डोक्यात राजेशाही असेल, पण आमच्या डोक्यामध्ये फक्त समस्या, सेवा आणि समाधान हे तीनच विषय या शिवसेनेला माहीत आहेत आणि ते सर्वसामान्य गरिबांचे प्रश्न हे माहिती आणि त्याच्यामुळे ही समस्या, सेवा, समाधानासाठी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या संबंधित असलेले प्रश्न असतील, समस्या असतील, त्यांच्यासाठी आम्ही गुरुवार त्याच्यासाठी गुरुवार हा दिवस आम्ही महानगरपालिकेमध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून गरीब नागरिकाला दारोदार वनवन फिरावं लागणार नाही, राजा महाराजांची वाट बघावी लागणार नाही। ज्याप्रमाणे शिंदे साहेब रस्त्यात कुठेही भेटले तरी सही करून लगेच फोन करून आदेश देऊन काम करतात, त्याप्रमाणे त्यांचे मावळे, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सैनिक हे देखील आता त्या कामासाठी सुटणार आहेत आणि सुटलेले आहेत। हा जनता दरबार नाही तर नागरिकांचे प्रश्न धर्मवीर आनंद दिघे साहेब असल्यापासून हा सोडत होते, तो तीच जे काही काम आहे ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या लोकांचा आहे। सन्माननीय पक्षप्रमुख त्यांचं पक्षप्रमुखांचे आदेश आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे, ते आदेश आम्ही पालन करतोय आणि त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे आहेत, खासदार नरेश म्हस्के आहेत किंवा मग आमचे सरनाईक साहेब आहेत, यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हा समस्या, सेवा आणि समाधान ह्या नावाखाली आपण चालू केले। खऱ्या अर्थात लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि त्याच्यातून त्यांना समाधान मिळायला तोच आनंद आमचा आहे।
म्हणजे ही आम्ही टॅगलाईन घेऊन चाललेलो आहे काम करायला. कुठल्याही प्रकारचं आमचं जनता दरबार नाही, तर लोकांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक आठवड्यातून एकदा बसणार आहोत, नाही तर महिन्यातून 6 महिन्यातून एकदा बसायचं आणि लोकांची फक्त प्रश्न ऐकची गर्दी करायची. ह्याचा मागचा उद्दिष्ट नाही, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे या दृष्टीने आम्ही मनोज शिंदे साहेब, मी आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी, जे शहर प्रमुख आहेत, 3 शहर 4 शहर प्रमुख आहेत, उपशहर प्रमुख आहेत, विभाग प्रमुख, काही नगरसेवक त्या विभागातले प्रश्न घेऊन आले का ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र बसणार आहोत. मंगळवारी आनंद आश्रम तेलदी नाका दिघे साहेबांच्या ऑफिसला आणि प्रत्येक गुरुवारी महापालिकामध्ये जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न असतात पण त्यांना ते काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत किंवा त्यांना समजल्या नाहीत, त्या समजून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील, आस्थापनाचे अधीक्षक असतील किंवा ह्या सर्वांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही गुरुवारपासून बसणार आहोत.